स्टँड म्हणजे ह्याला स्टँडच म्हणतो मी आता, म्हणायला मी स्टँडच म्हणतो. आता ही कशाचं बनवले तुम्हाला दाखवतो. आता ही पनवाट कशाची ह्यांची तुम्हाला सांगतो. ही लोखंड आहे, सगळं लोखंड आहे. हे आपलं हे असतो बॅरल असतो का, बॅरलचं बनावट आहे भावांनो. ही बॅरलची बनावट आहे, बघून घेऊ शकता. आणि तुम्ही म्हणसाल हे काय खायला टाकले तुम्ही, ही भावांनो कशाचं बसकट आहे माहिती आहे. ही आपलं भोज असतो का बघा, ते तुम्हाला दाखवतो. ही भोज केलेला आहे आम्ही बघा, आम्ही भोज केलेला आहे. म्हणजे दोरीनं बांधायचं तुम्हाला सांगितलं होतं का. ही बघा लय झंझट झंझट करायचं ना, लय झंझटमध्ये पडायचं नाही. आता हो का तुम्हाला सांगितलं, दरवाजा जर नसला कोणाची ऐपत नसली तर आपलं डायरेक्ट जाळी दोरीनं बांधून टाकायची. हो का दोरी बांधली का काय आपण दरवाजा आणायला बसलं नाही. आता दरवाजा जर आणायला म्हणलं तर हो का लोखंडी दरवाजा बांधला आणला एखादा वेल्डिंग करून जर लोखंडीचा दरवाजा ठेवला तर ती 4,500-4,500 पण बसत. पण आपण लई ही मिस्टेकमध्ये केसलं नाही, हे डायरेक्ट दोरीनं बांधून टाकत असतो आपण. मंडळी नमस्कार, मी धीरज, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर मंडळी आपण बोकड पालनाचा अजून एक नवीन विषय घेऊन आलो आहे. तर मंडळी आपण बोकड पालना तुम्हाला नवीन बिझनेस करण्याचं दाखवलं, नवीन तुम्हाला शिकवलं की बिझनेस कसा करायचा बोकड पालनाकडे वळा. आता जे आपले तरुण वर्ग जे आहे, तरुण वर्ग बेरोजगार राहायला लागला, त्यांच्यासाठी मी नवीन व्हिडिओ आणला होता. बोकड पालनाचा बिझनेससाठी मी केला होता व्हिडिओ. बोकड कितीला आणायची, कशी आणायची, त्या किती प्राईजमध्ये आणायची, किती महिन्याची आणायची, ती सर्व तुम्हाला डिटेल मी शेअर केली होती. आणि बोकड आणल्यानंतर त्या बोकड जर खराब असलं तर बोकड खराब असल्यावर काय काय टाकायचं, काय खाद्य टाकायचं, ती तुम्हाला शेअर केली होती. ते सगळं तुम्ही त्याला व्हिडिओला, आपल्या 2 व्हिडिओला प्रेम दिलं, खूप प्रेम दिलं भावांनो. मी खूप खूप धन्यवाद देतो तुम्हाला. आणि आता अजून एक व्हिडिओ विषय घेऊन आलोय भावांनो, बोकड पालनाचा विषय घेऊन आलोय. तर आता आपण बोकड आणली, त्यांना खाद्याचं सांगितलं कसं टाकायचं, खराब डबेत असल्यावर तेव्हा कशी हे करायचं. तर तुम्हाला ते व्हिडिओ बघायचा असलं तर आपल्या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे. नवीन जर कोण आलं असलं त्यांना यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे. तर भावांनो आता आपल्याला काय करायचंय, आता आलाय पावसाळा. तर आता कोणाच्या घरी सोय असते, कोणाच्या घरी नसते, तर कसं काय करायचं. आता जर बोकड जर भिजली तर आजारी पडू शकतात. तर त्यांना व्यवस्था कशी करायची, स्वस्तात आपल्याला मी का तुम्हाला काय म्हणतोय, कमी पैशात कमी खर्चात आपल्याला जास्त उत्पन्न घ्यायचं आहे. आपल्याला खर्च तर जास्त नाही झाला पाहिजे. मी काय म्हणतोय ध्यानात घ्या भावांनो, खर्च तर जास्त नाही झाला पाहिजे, पण उत्पन्न जास्त निघलं पाहिजे. तर आपल्याला काय करावं लागेल. आता पावसाळा आलाय, बोकडं तर भिजू दिलं नाही पाहिजे. तर मंडळी तुम्हाला एक मी सांगतो, आम्ही कशी व्यवस्था केली आहे कमी खर्चात. हो का, कोणाची कशी परिस्थिती असते, कोणाची परिस्थिती जास्त नसतं चांगली असते, मी तुम्हाला सांगतो. तरुण वर्गांसाठी भावांनो मी तुम्हाला खास सांगतो, तरुण वर्गांकडे कोणा बॅकअप असतो, कोणाकडे नसतो, कोण बेरोजगार असते, त्यामुळे कोणाकडे जास्त काय असं अंबानीची अवलाद नाही, ती क्षमा असावी. पण तुम्हाला एक सांगतो, आपल्याला तुमच्या घरी जुनं पत्र असलेले फेकून दिलेले असते तर तुम्हाला माहिती जातं. हो का, शेड बेड जुनं पडलेलं असते, त्याला पत्र काढून टाकलेले असते. ती काय करायचं, एखादं शेडवाला मिस्त्री बोलवायचा. तुम्हाला सांगतो मिस्त्री बोलवायचा, आणि मिस्त्री छोटासा एका रूम एवढं म्हणा, एक 2 रूमसाठी किती पत्र लागतील, एक माझ्या अंदाजे 5-6 पत्र जर असले तर चालतात. 5-6 पत्र जर असले चालतात. जर बोकड जर जास्त आणली तुम्ही, 10 म्हणा 15 म्हणा, आपण 5-5च आणतो, कारण की आमच्या 2च रूम आहेत त्यामुळे आम्ही 10 पत्र जुने होते ती टाकले, जुने पत्रे होते ती टाकले शेडवर. आणि तुम्हाला सांगतो पोल, हे लोखंडी पोल असते का ना तुम्हाला, लोखंडी पोल जुने पुराणे लोखंडी पोल भंगारातनं जर तुम्ही आणलं तर ती भेटून जाते तुम्हाला. भंगारातनं जर आणून ज्यांना परिस्थिती नाही त्यांचं सांगतोय भावांनो, ज्यांच्या नवीन शेड बांधायचं जर म्हणलं तर 20-25 हजार खर्च होतो भावांनो. नवीन पत्र, नवीन शेड, सगळं नवीन जर उभा करायचं म्हणल्यावर खर्च. पण मी काय सांगतोय, कमी खर्चात आपल्याला जास्त उत्पन्न घ्यायचंय. मोकाट कमी खर्च करत बसायचा, खर्च निघाला नाही की तुम्ही डिमोटिवेट होऊन बसायचं. त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय कमी खर्चात जास्त उत्पन्न घेण्याचं तुम्हाला सांगतोय भावांनो.
माझा व्हिडिओचं काय तात्पर्य तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे हे सांगतो, भंगारात जर तुम्ही गेला तर आपल्याला भंगारात पोल भेटून जातील तुम्हाला. एक 4-5 पोल जरी आणले, हुक बी भावून भंगारात तुम्हाला भेटून जातील. मग हुकांसाठी जर हुक नाही भेटली तर तेवढा हुकांचा खर्च होईल. हुक म्हणजे कसं असतं, आपले आता जुने हुकाचं सांगतो बरं का. आता जुने हुकांचं जर नसले तर मग आता नवीन टेक्नॉलॉजी असल्यामुळे खिळं भेटते, ती तार खिळं भावून एकदा 20-25 जर आणले तर ती शेड मारून होऊन जाते. पत्र 5-6 जर असले तुमच्या घरी तर पत्र 5-6 असले आपले 5 बोकडासाठी 5-6 पत्र चिकार होऊन जाते. वरचं सांगतोय. आणि जाळी भंगारात जर एखाद्या गेला तुम्ही, भंगारावाल्याची इथं जर गेला तर जाळी भेटून जाईल तुम्हाला स्वस्तात. मस्त सांगतो मला, जाळी भेटून जाईल. आपली अशी चौकोनी आकारची जाळी असते बाबा, बोळ असते ती चौकोनी आकारची जाळी भेटून जाईल. कडून जाळी मारायची भावांनो. जाळी मारून एक पूर्ण असा दरवाजा आणायचा असला तर दरवाजा आणू शकता, किंवा दरवाजा नाही आणला तरी चालेल. पत्राला एकदा रशीनं बांधलं तर चालेल. आमचं तुम्हाला सांगतो व्यवस्था बरं का, मी स्वतःची व्यवस्था सांगतोय. आमची व्यवस्था कशी केली, मी व्यवस्था कशी केली कमी खर्चात जास्त उत्पन्न घेण्याचं तुम्हाला सांगतोय. व्यवस्था तुम्हाला सांगतोय अशी दोरीन जर बांधून टाकली तर बोकडं बाहेर निघत नाही ते. त्यामुळे सांगतो, बोकडं काय बाहेर निघत नाही ते. दरवाजा जर आणायचं म्हणलं, नवीन चौकट आणायचं म्हणलं तर 4-5 हजार दरवाजा भेटतो भावून. 5-6 हजार त्याला घालवायचं आणि हे कुठं खर्च करत बसता. आपल्याला सुरुवात करायची बिझनेसची म्हणून भावून तुम्हाला सांगतोय, सुरुवात करायची. त्याच्यामुळं लय खर्च करत बसू नका. आपल्या दोरीनं बांधून टाकायची, डायरेक्ट जाळी दोरीनं बांधून टाकली की चिकार होऊन जाते. भंगारात भेटून जाते भावांना जाळी. तुम्ही कुठं बी आपले तुम्ही शेजारी जर भंगारवालं दुकान असतंच कुठं बी, कोणत्या बी गावात असू द्या, तुम्ही कुठून व्हिडिओ बघत असेल त्यांच्या गावात तुमच्या इथं भंगारवाले दुकान असतं आणि तिथे जाळी भेटून जाईल. आणि जाळी किती आणायची, आपले 10-15 फूट जर असली ना का, एका खोलीला किती लागायची हो. एका खोलीला कडून जाळी मारून टाकली आणि वरून पत्र मारून टाकलं, चिकार होऊन जाते. फक्त निवारासाठी सांगतोय बरं का, निवारा. बोकडं आपली भिजली नाही पाहिजे तर भावांनो, जर बोकडं जर भिजली तर तुम्हाला खर्च वाढू शकतो. आजारी पडणं, ताप येणं, हे खर्च वाढू शकतो. दवाखाना करून हे होऊन जाचाल पावसात जर बोकडं भिजू दिली. त्यामुळं बोकडं निवाऱ्याला ठेवायचं तुमचं काम आहे. मी सांगायचं मी कामच करतो तुम्हाला, पण तुम्ही निवाऱ्याला मी जे सांगाल तुम्ही करा. तुमचे बोकडं निवाऱ्याला राहतील. 4 ते 5 महिन्यात, 5 ते मॅक्सिमम 6 महिन्यात तुमचं उत्पन्न भावानं तुमच्या हातात पैसे आहेत, तयार आहेत. ती तयार पैशाला आपल्याला व्यवस्था कशी आपली निगा राखायची त्यांची तुमच्या हातात आहे भावानं. मी सांगायचं काम करतो. मी जसं व्यवस्था माझी आहे ती तुम्हाला मी शेअर करतोय. बोकडांची कशी व्यवस्था करायची ती तुम्हाला सांगतोय. पण मी सांगितलेली व्यवस्था तुम्ही जर नाही केली तर भावानं हो का, त्यांना ती मोठे प्राणी असतात, त्यांना लगेच थोडासा पाऊस लागला की ते आजार पडून जातात. आणि ज्या निमोनिया म्हणा ते काय ते तापवा हे होऊन मरून जातात. त्यांचं काय जीव बारीक असते त्यांचं. त्यामुळं आपलाच तोटा होऊ नये म्हणून तुम्हाला सांगतोय, ही व्यवस्था करा तुम्ही. तर भाऊन ते झालं व्यवस्था सांगितलं तुम्हाला. आता भाऊन आपलं तुम्ही गेल्या 2-3 व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं आणि ते गोल असा कॅरेट सारखं म्हणजे लोखंडी सारखं आहे बघा. ती तुम्हाला स्टँड म्हणजे बोकडांसाठी स्टँडच म्हणतोय, थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करा. ती तुम्हाला भावांनो कितीला आणलंय ती दाखवतो. ती तुम्हाला पूर्ण नजर हो कसं आहे, कसं बनवलंय. ती बनवलं नाही भावांना आम्ही बरं का, आयतं आणलंय. ती तुम्हाला सांगतो मॅक्सिमम 4,000 पर्यंत आणले आम्ही. तेव्हा आणले भावांनो 1.5-2 वर्षापूर्वी आणलेलं आहे. 4,000ला आणलंय. ती तुम्हाला अजून फिरसे बोकडांपाशी जातो आणि ती बोकडांपाशी जाऊन ती कसं हाय, ती कसं हालतंय, लोक हालतंय का नाही ती तुम्हाला व्यवस्था सगळं दाखवतो. आणि आपलं शेड बी दाखवतो भावांनो. किती आपण मोठं शेड बांधलंय, कमी खर्चात नाही. आपल्याला लय झालं भावांनो 7 ते 8 हजार शेड उभं झालंय. आपलं 2 खोल्याचं शेड आहे भावांनो. तवा बरं का 2 ते 3 वर्षापूर्वी आम्ही शेड बांधलेलं. आता जर बांधायचं म्हणलं जास्त खर्च होऊ शकतो, पण आपण तुम्ही व्यवस्था मीच तुम्हाला सांगितलं तर 4-5 हजार मॅक्सिमम खर्च होऊन जाईल भावांनो तुमचा. हो का, बिझनेस सुरू करायचं म्हणलं तर हो का थोडाफार तर
प्रॉपर्टी घ्यायचं आहे म्हणलं तर आता थोडा बहुत खर्च सहन करावाच लागतो भावानं. त्यामुळं 4 ते 5 हजार तुमचं शेड उभं होऊन जाईल भावानं एका खोलीचं. त्यामुळे तुम्हाला दाखवतो शेड कसं बांधलंय आम्ही. जुन्या पत्रात आम्ही काय करतो थोडं नवीन पत्र ऍड केले, त्यामुळे 2 खोल्याचं आहे म्हणलं 2 जास्त पत्र ऍड केले तर ते तुम्हाला सर्व डिटेल शेअर करतो, दाखवतो. आणि कसं कसं जाळी कोणच्या आहेत भावानं ती तुम्हाला दाखवतो. भांगारातनं जाळी आणून ती मारलेली आणि तुम्हाला म्हणलं रशीनं बांधायची ती बी तुम्हाला दाखवतो. कसं दरवाजा बी लय खर्च पडलो नाही मी, जसं मी बनवलंय तसं मी तुम्हाला दाखवतो. तर भावानं भेटूया डायरेक्ट बोकडान पशी. मंडळी आपण आलेलो आहे बोकडान पशी आलोय. हो का, हे तुम्हाला जे म्हणलं का नाही ही स्टँड, म्हणजे ह्याला स्टँडच म्हणतो मी आता, म्हणायला मी स्टँडच म्हणतो. आता ही कशाचं बनवलंय तुम्हाला दाखवतो. आता ही बनवाट कशाची ह्यांची तुम्हाला सांगतो. ही लोखंड आहे, सगळं लोखंड आहे. हे आपलं हे असतो बॅरल असतो का, बॅरलचा बनावट आहे भावना, ही बॅरलची बनावट आहे, बघून घेऊ शकता. आणि तुम्ही म्हणताल हे काय खायला टाकले तुम्ही, ही भावांनो कशाचं बोसकट आहे माहिती आहे. ही आपलं भोत असतो बघा, ती तुम्हाला दाखवतो. ही भोत केलेला आहे आम्ही भोत केलेलं आहे, म्हणजे जनावरांना हे बहुत केलंय. पण ही शेरडं किती खाते ती बघा. आता ही खायला खाताच बघा ही बोकाड. त्यामुळे भावानं खर्च कशाचा नाही हो, ह्यांना खर्च काहीच नाही. ह्यांना खायला तर काय बियाणं टाकलं, गेनुगल म्हणा काय बियाणं टाकलं. बुसकट जर सोयाबीनचं बुसकट भेटलं असतं तुमच्या इथं, सोयाबीन कोण मराठवाड्यातला आपले मित्र असतात त्यांच्यासाठी बुसकट सोयाबीन बुसकट जर टाका. आम्ही ह्या सोयाबीनचं बुसकट बी टाकतो भावांनो. सोयाबीन बुसकट जर इतकी खातील भावांनो, हिरवळ टाकायची गरज नाही. जर कोणाच्या घरी हिरवळ नसतं तर काय तुम्हाला खरं सांगतो, सोयाबीन बुसकट म्हणा की बहुत हे बहुत जाय बरं का, कुठे केले म्हणजे बहुत केलेलं हो. काही कसं खाते बघा, बघून घेऊ शकता कसं खाते ती. दिवसभर चिकार जागा टाकले, ही जर भरले ना किती ह्याचं कोणत्याचं आहे बघा, किती आहे ते ट्रे आहेत ह्यात, 1 2 3 ट्रेच आहे भावांनो. कमीत आम्ही आणले होतं 4000 प्राईज होती भावांनो, 4000 प्राईज होती. आणि तुम्हाला हे काही बोकडं आपली तब्येत तुम्हाला सुधारायला सांगितलं. रोज ह्याला तुम्हाला सांगतो रोज खुराक चालू आहे भावांनो. तुम्हाला आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं रोज खुराकचा टाकायचं चालू आहे. आता टाकतोच मी तुम्ही जसं म्हणलं तुम्हाला पेंट घ्यायचं, तुम्हाला व्हिडिओ बघायचा असला तर तुम्ही आपले व्हिडिओ यूट्यूबवर अवेलेबल आहे. आणि मंडळी आणि तुम्हाला हे सांगतो ही काय आपलं गिनुगोल असतं का, गिनुगोल ही आता मोठं आहे जरा. हे कवळं कधी बी टाकायचं तुम्हाला सांगतो, कधी बी कवळं टाकायचं. आता हे निबर टाकाय बघा, हे मारणाचं निबर आहे. कवळं का जर टाकलं ना भाऊन जे तब्येत आहे आणि हे तुम्हाला सांगतो खूप भारी दिसणार तुम्हाला. रंग जे येणार तुम्हाला खरं सांगतो. हे बोकडांना आता ही बोकड बघा, आता हे गिनुगोल हे नाश केलं ह्यांनी. आता नाश का होता नाश तर होणारच की. आता एवढं शिवरी म्हणा तुम्ही, हे का आता तुम्हाला सांगतो शिवरी म्हणा गिनुगोल म्हणा, हे तुम्ही जर ह्यांना टाकलं ना इतकं खाते ती भाऊन, खूप खाते ती. आता हो का, हे बुसकट जास्त करून बुसकटच खाते ती. ही बुसकटावले ताव देते बुसकट कसं खाते. आता ही आता हो का, ही खाते तांबडं बोकाडात हे खाते. तुम्हाला मी काय म्हणलंय, तुम्हाला मी जशी आम्ही व्यवस्था करतो घरची व्यवस्था, बोकडांची कशी व्यवस्था आहे, तुम्हाला काय टाकतो काय नाही टाकतो याला तुम्हाला सांगतो. सकाळ जर रानात जर कोणा शेती असली, शेती जर असली तर शेती असतेच कोणा घरी 100% शेती, 1-1.5 एकर म्हणून कोणा शेती असते. तुम्ही जर तुमच्या रानात गेला शिवरी म्हणा, शिवरी छोटंसं गिनुगोल आणा म्हणायचं, एवढंसं कवळा घेऊन आणायचं भावून. सकाळ जायचं मग गिनुगोल आणायला टाकायचं. सकाळ ह्यांचा मान भावून खूप मान आहे. सकाळ ह्यांना बोकडून जर टाकलं ना ह्यानं तुम्हाला रिझल्ट लगेच मग कळेल. तुम्हाला महिने 1.5 महिन्यात रिझल्ट कळेल भावून, किती तेजगी दिसणार तुम्हाला सांगतो. शिवरीमा टाकायची तुम्हाला, जर बा शिवरी तुम्हाला शेती नसते तर बुसकट टाकायचं भावून. सकाळ बुसकट टाकायचं. आता आम्ही सकाळ बुसकटच टाकले, दिवसभर निवांत झालं. आणि दिवसभर काय ह्यांच्याकडे लक्ष द्यायचं कामच नाही परत. आता फक्त फक्त खास लागून एवढं ध्यानात ठेवायचं. आता हे जवळजवळ असते ते ह्यांचं काय हे ह्यांना काही कळत नसतं. आता ही जवळजवळ बांधलेली, लक्ष फक्त दिवसभर ठेवायचं. लक्ष भावानं तुम्ही असं माणसाला देवा एकदा टाकलं म्हणजे दिवस लक्ष द्यायचं नाही भावानं. कधी ह्यांच्याकडे लक्ष ठेवायचं. तर कसं असतं, ही मुख प्राणी असतो. हे अचानक ह्यात हो का एकामेकात जर गुतली हो का, एकामेकात जर अशी गुतली तर हे काय 2 मिनिटात मरून जाते. त्याच्यामुळं कसं असतं की एकदा खायचं तुम्हाला सांगितलं, एकदा टाकलं खायचं टेन्शन नाही. दिवसभर मोकळा झालं परत संध्याकाळी जर कोणाचं म्हणजे मोकळं पटांगण असलं तर तुमचं रान बिन असलं तर तुम्ही घेऊन फिरव घेऊन जाऊ शकता. असं तुम्हाला हे सांगतो.
आम्ही आता काय करत असतो तुम्हाला सांगतो, 4चा टाइम जर असला ना 4-5च्या दरम्यान आम्ही फिरवायला नेतो. त्याचा बी मी ब्लॉक करतो तुम्हाला दाखवतो एक दिवशी कसं मी फिरवायला नेतो, कसं त्यांना हे करतो. आता हे तर आता बाग आहे, ते बागात फक्त लवा जपून जरा कसं असतं आपण आता मस्त जनावरांना शहरात फिरवायला नेतो, कोणाचं नुकसान होतेच ना, आपले वय कोणाचं नुकसान होतेच ना, एवढं ध्यानात ठेवा. आता हे शेजारचे बागा बेगा आहे, त्या डाळिंबा ह्या ती काय पिरू आहे ते. आता इथं जाताना मला थोडा तापच होत असतो, तानात न्यावं लागते ते, त्यामुळं मला थोडा तापच. तुम्हाला मी सर्व डिटेल या दिवशी त्या ब्लॉक करून दाखवतो. तर म्हणजे आता तुम्हाला काय करतो, ही दाखवलं ती 4,000ला आपण आणलं होतं. हे बोकडांचा ट्रे आता तुम्हाला सांगितलं ना, हे 4,000ला आणलं होतं. हे आणलंय भाऊन मग आपण माळशिरसून आणलाय, माळशिरसून आणलेला आहे. इथं काही भेटत नाही. जर तुम्ही कुठं तुमच्या गावात जर भेटत असलं तर तुम्ही स्वतःहून तयार करून घेऊ शकता. हे तयार करून बी भेटेल तुम्हाला, काय विषय नाही, तयार करून बी भेटेल तुम्हाला. तुमच्या इथं मग एल्डिंगवाला असलं तर तुम्ही आपले बॅरलचं टाकून तिथून तयार करू शकता. पण आपण हे झंझट ठेवून ना, थोडं पैसे गेलं आपलं, पण आपलं हे आयतच आणलं. तर भाऊन तुम्हाला काय करतो, शेड दाखवतो तुम्हाला मी अशा ह्यांची राहण्याची कशी व्यवस्था आहे. पावसाळा आहे भाऊन, पावसाळ्यामुळे ह्यांना भिजून देऊ लागतं. ही मग काय ह्यांचं मोका प्राणी असतो भाऊन, ह्यांना काय कळत नाही. एकदा भिजले की आजार पड, ताप ही म्हणा काय नाही लक्ष दिलं की मग मरून जातो भाऊन, आपला तोटा होतो. त्यामुळे आपण त्यांच्या आधी ह्या आपली व्यवस्था आहे. आता हे शेडच आहे, वर शेडच आहे, ही वरचं शेड बघितलं ह्यांना पाऊस लागून म्हणून आहे वरून ऊन बिन मना शेड लागते, निवाराच लागतो. ही नाही शेड भाऊन, ही दुसरं शेड आहे ते मला तिथं दाखवतो. आता पलीकडे मागे शेड आहे ते तुम्हाला दाखवतो कसं बांधलंय ते. जुनं पत्र टाकून आपण थोडंफार नवीन टाकून कशी व्यवस्था केली तुम्हाला दाखवतो. तिकडं तर जाऊया शेडमध्ये. तर मंडळी तुम्हाला म्हणलं होतं का ना, मी दोरीनं बांधायचं तुम्हाला सांगितलं होतं ना. ही हो का लय झंझट करायचं ना, लय झंझटमध्ये पडायचं नाही. आता हो का तुम्हाला सांगितलं, दरवाजा जर नसला कोणाची ऐपत नसली तर आपलं डायरेक्ट जाळी दोरीनं बांधून टाकायची. हो का दोरी बांधली का काय आपण दरवाजा आणायला बसला नाही तर आता दरवाजा आणला तर हो का लोखंडी दरवाजा आणला नाही, एखादा बिल्डिंग करून जर लोखंडीचा दरवाजा केला तर ती 4,000 ते 4,500 पण बसत. पण आपण ही मिस्टेकमध्ये घेतलं नाही, हे डायरेक्ट दोरीनं बांधून टाकत असतो आपण. आणि संध्याकाळच्या शिरडं सगळे बसतात भावना, हे शिरडं सगळे बसतात. आता हे पाहून घेऊ शकते. हे जुनं पत्र टाकले भावना, सगळं जुनं पत्र टाकले. तर हे पाहू तुम्हाला दाखवतो. आता हे महाग जुनं पत्र टाकले. तर हे तुम्हाला म्हणलं 5-6 पानं टाकले ते. आता हे जुनं 5-6 पानं काय नवीन ॲड केले ते 7-8-9 पानं ॲड केले. आणि हे पाऊस लागून म्हणून आता ही बांधून व्यवस्था केलेली आहे. आता हे पिलं टाकले ते बघा, पिलं हे यांना खायला बिलं सगळं टाकले. आता हे गिनुगल बांधले. आता हे काही दिसलं हे यांना गिनुगल असतं रोजचं. हे पिलं हे ह्यातली वाहन ही बोकड आहे. आता हे ह्यातले 2 बोकड आहेत, हे पाट आहे. हे नाही बोकड आहे, बोकड आहे, हे पाट आहे, हे बोकड आहे. वाहन नुसतं आपलं घरचा गेला आहे बघितलं का. तर तुम्हाला काय करतो आता अजून तुम्हाला दाखवतो. तुम्हाला म्हणलं होतं का नाही मी जुनं पोल जे आणून लावायचं भांगारातून भेटलेलं हे बघा. हे पण हे भांगारातून पोल आणलेलं आहे, हे पोल आणलेलं आहे. आता हे बघा हे पोल बिल सिमेंटेड पोल हे आपण एकत आणलेलं आहे. आणि हे काय थोडं अँगल आहे इथं. आता हे पाऊस बिऊस येऊन म्हणून आपण हे थोडी व्यवस्था केलेली भावना. आता हे मग म्हणू शकता ही सगळी व्यवस्था केली. 2 खोल्यात म्हणजे येतो का हे एक साईडला शेरड पलीकडे बोकड पिल्लं बसू शकतात. हो का इथं बी जाळीचं बांधलेलं भाऊ जाळीचं. आता हे कसं आहे चुलत्याचं घर आहे त्यामुळे चुलत्याचं निवार आहे. त्यामुळे तुम्हाला जर असं कोणाच्या घराच्या मागं भीतीच्या मागं जर किंवा करण्यात आलं तर तुम्ही करू शकता. म्हणजे कसं एका साईडनं पत्र बेर मारलं तर होऊ शकतं तुम्हाला. आता तुम्हाला दाखवतो 2 रूम आहेत. आता हो का हे पलीकडे एक रूम बोकड दिसतंय हे घेत नाही. इथं जर पाऊस बिऊस आला संध्याकाळी तर पलीकडे बोकड टाकायची आणि अलीकडं शिरड बांधायची. आता मेका बघा हे मेका हे का इथे मेका आहे. मग 4-5 शिरड आहेत आपली, 4-5 शिरड ह्या अलीकडे कप्प्यात पलीकडे बोकडांची पिल्लं. म्हणजे कसं असतं नवीन शिरडाला एकमेकाला मारतात त्यामुळे ही व्यवस्था करावं लागते भावना. त्यामुळं हो का पलीकडे 2 रूम आहेत. खाली काहीच नाही भावना, सगळी माती. तुम्ही म्हणसाल फिरशी टाकली नाही, तुम्हाला सगळं लाईव्ह दाखवते. तर आपलं साधं हेन का आहे पाहून लय खर्चात पडायचं ना. आता हे स्वतः हे आम्ही तयार केले पाहून, हे स्वतः आम्ही तयार केले. खडी बिडी स्वतः हे आणून केलेलं आहे तयार बघून येऊ शकता. हे बेटा सगळं फादर मी तयार केलेलं. आता इथं उसाकले ते. आता हे थोडं नीट करायचं आलंय. स्वतः आम्ही घरी तयार केले पाहून. हे स्वतः आम्ही घरी तयार केले. ते वरचं शेड मिस्त्री आणला होतं बांधाय. मी घरचं हे तारबीर मिस्त्री मारून गेलो होतो. तारबीर मारून गेलो होतो. स्वतः आम्ही तयार केलेलं. आता हे
डोंगर दिसतंय. हे आता पलीकडे आपलं बांधकाम चालू असल्यामुळे थोडं हे माल टाकलाय, माल टाकलाय. पण त्याच्या आधी ही जुनी बांधकाम म्हणतो, जुनं इटा आम्ही स्वतः लावलं. जुनं इटा आम्ही स्वतः लावलं. जुनं इटा स्वतः आम्ही घरी तयार केलं स्वतः. असं पाणी पिणे येऊन माझी इचोकाटा येऊन म्हणून ती स्वतः आम्ही तयार केलं. तर म्हणलं बघितलं असेल आता ह्यांना काय टाकले तर आपण बघू शकता. हे गिनीगोल टाकलेले आपण तुम्हाला म्हणलं का नाही, ह्यांना गिनीगोल टाकले. काय खायला ह्यांचं काय लागतं थोडं तिथं आता हे बोकड खाते ह्यांना. बोकड मग नसते, हे दुधावची बोकड आहे नसते, हे दुधावची बोकड आहे नसते. तब्येती बघा नुसतं कसे तेजगी कशी आहे बघा, तुम्ही बघून घेऊ शकता आता किती तेजगी. आता हे दीड महिन्याचं बोकड आहे, दीड महिन्याचं बोकड आहे. तेजगी बघा. आता हे 2 असल्यामुळे हे जर बारकी ही इकुलतं एकच आहे त्याच्या आईला. तर हे कसं शेताच्या शिळीला एकच आहे भावांनो. तर किती तेजगी आहे बघून घेऊ शकता. त्यामुळे भावांनो जेवढंच तुमच्या घरी शेरड आहेत ना तुम्हाला डबलच प्रॉफिट आहे. त्यामुळं हे तुमच्या घरी शेरड जर असली ना तर तुम्हाला डबल प्रॉफिट आहे भेटणार. तर भावांनो बघून घेतलं असं शेड बेड तुम्हाला दाखवलं. निवारा पावसाळ्यात निवारा का तुम्हाला कसं सांगितलं, तुम्हाला कसं तयार करायचं ती तुम्हाला सर्व काय मी डिटेल शेअर केली. तर मंडळी बघितलं असेल तुम्हाला आता मी सर्व डिटेल शेअर केली. आता पावसाळा आलाय त्यामुळे कसं आता शेड बांधायचं कमी खर्चात आपल्याला कशी व्यवस्था करायची तुम्हाला सर्व डिटेल शेअर केली भावांना. कसं आहे तुम्हाला सांगतो, पावसाळ्यात जर बोकडं भिजले तर आजारी पडू शकतात. त्यामुळे तुम्ही आताच जर सुरुवातीला खर्च केला तर थोडाफार खर्च करा, जास्त खर्च नाही. आपण तुम्हाला म्हणलं कमी खर्चात आपल्याला जास्त उत्पन्न घ्यायचं आहे महामंडळी. त्यामुळं ज्या लय खर्चात पडू नका. त्या कसं भागारातनं काय पत्र असल्या तर तुमच्या घरी पत्र जर नसली तर भागारात पत्र भेटून जातं तुम्हाला. त्यामुळं तुम्ही पत्र आणून तुम्ही व्यवस्था करू शकता भावना. तर जर तुम्ही आपल्या धीरज ऑफिशियल चॅनल जर नवीन असलं तर सबस्क्राईब करा, आपली बेल नोटिफिकेशन ऑन करा. म्हणजे आपली डेलीची व्हिडिओ भावून आपल्या डेली लाईफस्टाईल ब्लॉगिंग मी करत असतो. जिथे जाईल ते नवीन व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करतो. असं तुम्हाला बोकडांचं व्हिडिओ नवीन तुम्हाला माझ्या चॅनलवर धीरज ऑफिशियल चॅनलवर बघायला भेटते भावना. असंच आपण व्हिजिट करणार आहे, मोठ्या शेडवर आपण व्हिजिट करणार आहे. कशी मोठी व्यवस्था करते ती बोकडांसाठी, कसं व्यवस्था करते तुम्हाला मी आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला बघायला भेटतील भावांनो. तर भेटूया भावांनो उद्या डे एकत्र हिंदी ब्लॉगमध्ये. कुठे होईल कसा होईल ते सांगता येत नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र भावांनो. हर हर महादेव भावांनो.